नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण मौनाचे फायदे पाहणार आहोत। नंबर 1, जर तुम्हाला शांत कसे राहायचे हे माहीत असेल तर तुम्ही अडचणीत येणार नाही, तुमचा कुणाशी वाद होणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल। नंबर 2, कमी बोलून आणि आवश्यक असेल तेव्हाच बोलल्याने लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतात आणि तुम्ही काय बोलता याला जास्त महत्त्व देतात। नंबर 3, शांत राहिल्याने तुमचे रहस्य म्हणजेच सिक्रेट्स बाहेर येण्याची शक्यता कमी होते। नंबर 4, शांत राहून आपण इतरांचे बोलणे चांगले ऐकू शकतो आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो। नंबर 5, तुम्ही जितके कमी बोलता तितके लोकांना तुमच्याशी बोलायला आवडेल। नंबर 6, गप्प राहिल्याने तुम्ही अनावश्यक बोलण्यापासून स्वतःला थांबवता आणि तुमचा वेळ त्यामुळे वाचतो। नंबर 7, काही काळ शांत राहिल्याने आपल्या मनात नवीन नवीन गोष्टी निर्माण होतात, आपण काहीतरी नवीन करू शकतो। नंबर 8, शांत राहिल्याने मन शांत राहते आणि राग नियंत्रणात राहतो। नंबर 9, शांत राहिल्याने तणाव कमी होतो, जो आरोग्यासाठी फायदेशीर आहे। नंबर 10, मौन ही एक अशी शक्ती आहे ज्याच्या मदतीने तुम्ही न रडता प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकता। नंबर 11, मौन तुम्हाला तुमचा उद्देश शोधण्यास मदत करते। नंबर 12, व्यस्त राहिल्याने तुम्हाला स्वतःला आणि तुमची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होऊ शकते। नंबर 13, शांतता तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यास मदत करते आणि तुम्हाला अधिक सहनशील बनवते। नंबर 14, शांत राहिल्याने तुम्हाला समजण्यास वेळ मिळतो, ज्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता। नंबर 15, एका संशोधनानुसार जर आपण दिवसभरात काही मिनिटे शांत राहिलो तर आपला मेंदू रिचार्ज होतो आणि चांगले काम करू शकतो। मित्रांनो, वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।